हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? आज बनवणार आहोत आपण महाराष्ट्रीयन स्पेशल पिठलं. हे बनवायला खूप सोपं आहे. चला तर मग बनवूया. त्याच्यासाठी एक मोठ्या कटोऱ्यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धना जिरा पावडर टाकलेलं आहे आणि पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पातळ असं थोडं पाहू शकता तुम्ही. जास्त कसं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि याला साईडमध्ये ठेवून देऊया. ही बनवायला खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. खायला खूप अप्रतिम लागते. आता गॅसवर कढई ठेवूया. गॅस चालू करूया आणि त्याच्यामध्ये तेल घालूया. तेल चांगलं असं गरम होऊ देऊया. तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई टाकूया. राई चटकली का त्याच्यामध्ये जिरं घालूया. जिऱ्याला पण चांगलं चटकू देऊया. त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण, हिरवी मिरची घालून चांगलं असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही किती मस्त असं फ्राय होऊन गेलेलं आहे सगळं. त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. त्याला चांगलं असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. माझ्या चॅनलवर नवीन आहात तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवता का असं. पाहू शकता चांगल्या अशा प्रकारे मिक्स करून घेतले आहे. त्याच्यामध्ये जे बेसन पीठचा आपण गोल बनवलेला होता तो टाकूया. त्याच्यामध्ये स्वादानुसार नमक टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊया. हे चालवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठल्या नाही पडेल म्हणून. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मी करत आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामध्ये फ्रेश धनिया घालूया आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता आपलं पिठलं गाढं होऊन गेलेलं आहे, घट्ट चांगलं. ही खायला खूप छान लागते. गरमागरम भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता. पाहू शकता दिसायला किती छान दिसत आहे. किती छान असं बनवून तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.